समास 7वा साधन प्रतिष्ठा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. जले विष्णुस्थले विष्णु विष्णुः पर्वतमस्तके ज्वालामालाकुले विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. तिथिर्विष्णु दिनं विष्णु नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च विष्णुकुलश्चैव ग्रहाः कालमयं हरिः. कर्ता विष्णुरविकर्म विष्णुश्रद्धेश एव च यतो विष्णुपदार्थश्च विष्णुराज्यं हविस्तथा. स्थानं देशश्च कालश्च विष्णुरूपे प्रतिष्ठितं द्रव्यं विष्णुश्च विश्वं सर्वं विष्णुमयं जगत्. यजमानो भवेद् विष्णु विष्णुराचार्य एव च ज्ञानं क्रियाविधिर्विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. दर्भो विष्णुजलं विष्णु पुष्पं विष्णुरेव च हस्ताक्षरं विष्णुरेव सर्वं विष्णुमयं जगत्. सर्वं विष्णुमयं जगत्. सर्वं विष्णुमयं जगत्. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा बेला गेली श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं
श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सुरेश दादा काहीतरी आवाज येतोय, ऑडिओ बंद कराल. दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण यामध्ये आपला चिंतन चालू आहे. आणि त्या चिंतनामध्ये आपल्याला सखोल असं ज्ञान म्हणण्यापेक्षा सखोल असा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. सखोल असं ज्ञानापेक्षा अनुभव, हा ज्ञानापेक्षा अनुभव महत्त्वाचा आहे. आणि काल आपलं असं घडलं की त्या अनुभवासाठी आपण मनाने त्या विष्णू लोकाचं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये रमून गेलो. मग जिथे रमलो त्याच्यात जर आनंद मिळाला तर ते परब्रह्माचं स्वरूप समजायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं की 25वी जी ओवी आहे ते ध्यानी धरिता न ये चिंतनी चिंतावे ते काय. यावरती आपण चिंतन केलं. कशाचं चिंतन करावं? अशाचं चिंतन करावं की ज्यापासून खरंच आनंद मिळेल आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बुद्धीचा संदेह त्या ठिकाणी राहणार नाही. पण ते तसं होण्यासाठी खरंच पुन्हा सद्गुरूंचीच कृपा लागते, अन्यथा मन तिकडे वळत नाही. मन वळण्यासाठी आपले प्रयत्नांपेक्षा सद्गुरूंची कृपा असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी म्हटलं सद्गुरूंची कृपा केव्हा होते? जेव्हा स्वतःचे प्रयत्न थोडे असतात. आता एका माणसाने सद्गुरूंना प्रश्न विचारला. आज जर ती मुलाखत मी वाचली, ती जर प्रत्येकाने ऐकली ना, वेळ मिळाला ना, तर सगळ्या प्रश्नांची उकल होते. आणि मूर्तिमंत स्वरूप भगवंताचं म्हणजे संतांचं कसं असतं ते आपण म्हणतो, समाधी घेतलेल्या संतांपाशी जो अनुभव मिळतो तो एखाद्या समोर असलेल्या व्यक्तीमध्ये जर तो मिळाला तर किती आनंद होईल. अशा प्रकारचा आनंद. त्याला प्रश्न विचारले की सद्गुरूंचा हात मिळतो म्हणजे काय होतं. हा प्रश्न जेव्हा विचारला की सद्गुरूंचा हात मिळतो त्यानंतर साधकाची प्रगती होते का, हे म्हणाले त्याची काहीही चिंता करायची तुम्हाला गरज नाही. कोणत्याही प्रकारची चिंता सद्गुरूंची कृपा होईल का ही करायची गरज नाही. आपण आपलं सरळ मार्गाने अखंड नामस्मरण किंवा जे काही त्याच्या संदर्भातले ग्रंथ वाचन आणि श्रवण मनन चिंतन जर करत राहिलो तर आपली मुक्ती याच जन्मी शक्य आहे. त्यांचे हात आपल्या मी जे सांगते ना, तो सांगण्याचा जो भाव आहे ना तो अगदी वेगळा आहे. जो ते गुरु सांगतात त्यांचा भाव अगदी वेगळा आहे. कारण त्यांचा ते स्वतःचा अनुभव सांगतायत ना, त्यांचा स्वतःचा अनुभव ते सांगत असल्यामुळे तो भाव अतिशय वेगळा आहे. मी आधीच सांगते. पण त्याचा सार असा आहे की जेव्हा आपल्यावर कृपा होते तेव्हा आपण या जन्मी काही केल्यापेक्षा आधीच्या जन्मी काहीतरी केलं आहे हे स्वतःच्याच पाठीवरती आपण थाप मारून घेण्यासारखं आहे. कारण ती सहजासहजी मिळत नाही. समोर असले तरी दिसत नाही, दिसले तरी त्यांची कृपा जाणवत नाही. कृपा नाही असं होऊ शकत नाही. इतके सहृदय संत आहेत की त्यांची कृपा नाही असं होऊ शकत नाही. पण ती का जाणवत नाही? कारण आपली त्याच्यावर तेवढी पात्रता निर्माण होत नाही. मग पात्रता निर्माण होण्यासाठी आपण आपल्यामध्ये तल्लीन होणं आवश्यक आहे. आणि त्यांचं जे पूर्ण चरित्र त्यांनी सांगितलं, चरित्र म्हणण्यापेक्षा जीवन. आता चरित्र केव्हा म्हणतो आपण की जेव्हा काहीतरी त्यांची गोष्ट ते निघून गेले, त्यांची समाधी आहे, समाधी स्थानावरती चरित्र होतात. पण प्रत्यक्ष चालता बोलता अनुभव जर आपल्याला मिळाला तर बघून डोळ्यात पाणी. मी तर आज त्याचा अशीच ॲडव्हर्टाईज केली की ही मुलाखत जो कोणी डोळ्यात पाणी न आणता ऐकेल तो खरंच कडक हृदयाचा किंवा पाषाण हृदयच म्हणावं लागेल. इतकी सरळ साधी मुलाखत त्यांची झाली की ऐकत राहावं असं वाटतं. म्हणजे आपलं हे निरूपण असल्यामुळे मी ती 10 मिनिटं आधी पुढे सरकवून शेवट काय होतो बघितलं आणि थांबली. आता रात्री पुन्हा ऐकणार आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना तर त्यांनी म्हटलं काय ऐकावं. मग ते ऐकावं वाटणं हे सुद्धा ते स्वतः समोर जेव्हा येतात सांगण्यासाठी. तुझ्या मनातल्या काय चिंता आहेत भक्ताला विचारतात. त्या मनात समजतात सुद्धा त्यांना. ते महाराज सुद्धा म्हणाले की कुणाला काहीही सांगू नका. तुमचं दुःख जेही असेल, सांसारिक असेल, पारमार्थिक असेल, ते सगळं सद्गुरूंना फोटोजवळ बसून सांगा. आणि त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे स्वतःचे अनुभव येतील ते अगदी वैयक्तिक आणि वेगळे असतील याची खात्री मी पुन्हा 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 देतो म्हणे. आणि माझं आयुष्य कसं आहे हे त्यांनी पूर्ण समजावून सांगितलं. आणि कोणत्याही प्रकारचा चमत्कार नाही, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही आणि कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही. खरंच असे लोक जेव्हा आपण बघतो तेव्हा मग ती माऊली आणि बाकीचे लोक काय होते ह्याची थोडी अंशात्मक रूपाने ते म्हणतात आम्ही आमच्यावर आपण म्हणतो कल्पना करू तर ते म्हणतात आम्ही त्यांचा अंश आहोत. प्रत्यक्ष रूपात तेच आहेत ते असं म्हणायला हरकत नाही. इतकं साधर्म्य त्या लोकांमध्ये आलेलं आहे. मग चिंतन त्यांचंच करावं. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं चिंतन करावं. त्यांनी संसार केला नाही का? केला.
महाराजांनी सुद्धा संसार केला. जे कोणी मी आज ऐकलं त्यांचं नाव सांगणार आहे, त्यांनी सुद्धा संसार केला आहे. पण कशा पद्धतीने मला त्यात पडावं लागलं, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांनी सांगितल्या, अक्षरशः डोळ्यात पाण्याच्या धारा लागतात. तर आणि कोणतेही सद्गुरू असो, ते सगळे सद्गुरू कोणतेही तत्व त्या एका गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला आकर्षित करतं, तेव्हा खरंच ती समर्थांनी केलेली योजना असते असं समजायला हरकत नाही. म्हणून चिंतनावर जी भर केली, ती काल गोष्ट सांगितली, आणि गोष्ट सांगितल्यावर त्याचा अनुभव घेतलेला जर सत्पुरुष आपल्याशी प्रत्यक्ष बोलत असेल असं वाटत असेल, तर यासारखं भाग्य नाही. म्हणून या सगळ्या समासामध्ये समर्थांचा भर अनुभवावर जास्त आहे. आणि त्यांच्याच परवानगीने आपण बोललो की दृष्टांतावरून एखादी व्यक्ती आपल्याला दृष्टांत स्वरूपामध्ये जर काही समजावून सांगत असेल, तर ते निर्विकल्प आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसताना जर या काळामध्ये सांगत असेल, तर ही आपली पूर्वपुण्याई नाही का? अशी ही पूर्वपुण्याई फळाला येणं म्हणजे ही सुद्धा सद्गुरूंची कृपा असते. म्हणून आधी मी केलं का सद्गुरू आले, उलट सद्गुरू आले म्हणून काहीतरी जीवनामध्ये अतिशय उत्तम असं घडतंय आणि अगदी युटर्न घेतलाय जीवनाने असं वाटणं, हा अनुभव घेणं, याचंच चिंतन करा म्हणतात 25व्या ओळीवर. आपलं चिंतन संपतच नाही आहे 25व्या ओळीवर, इतकं अडकलो आहे. मग त्यास उपमा द्यावे जेव्हा, मग कशाची उपमा द्यावी? नाही देऊ शकत. हा जो आनंद आहे, तो आनंद कशाचा झाला, काय मिळालं, कुणी काय दिलं, कोणत्या पैशाच्या रूपात मदत केली, कोणी कशाच्या रूपात मदत केली, कोणी वस्त्राच्या रूपात मदत, काय केलं आहे म्हणून हा आनंद आहे. नव्हे प्रकाशासारखे, ते प्रकाशासारखं सुद्धा नाही, कारण तेवढी आपली पात्रता नाही. नव्हे काळोख, हे समर्थ म्हणतात, ते काळोख पण नाही आणि प्रकाश पण नाही. त्याला जर उपमा द्यायला गेलो, आता ते कसे यासारखे सांगावे हो? मग ते म्हणतात ते कशासारखं आहे ते सगळं. या ज्ञानाचा काय संबंध आहे? आता आपण 7 दशकांमध्ये, आत्ताच्या दशकांपर्यंत, समसांपर्यंत जे आपण वाचलं, त्यामध्ये खरंच ज्ञान भरलेलं आहे. पण तेही अतिशय साध्या शब्दात समर्थांनी सांगायचा प्रयत्न केला, की दृश्य निरसन केलं आधी, मग ब्रह्माचं निरूपण करतात आहे, अनंत ब्रह्माचं निरूपण केलं, मायेचं निरूपण केलं, दोन्ही गोष्टी एकत्रित सांगायचा प्रयत्न केला. त्यांचा अद्वैत सिद्धांत त्यांनी मांडला आणि मांडत असल्यानंतर अतिशय शांत झाले. शांत होऊन असं म्हणतात आहे की हे सगळं जरी कळलं रे बाबा, तरी स्वतःला जर अनुभव नसेल तर त्याचं एक सगळं व्यर्थ आहे. त्यांचा विचार प्रसार नावाचा एक ग्रंथ आहे, विचार प्रसार नाही, नाव माझं चुकत असेल, त्या ग्रंथामध्ये त्यांनी जवळपास 70 पानं, हा ग्रंथ निरर्थक वाटतोय म्हणे मला, का लिहितोय मी मला हेच कळत नाही आहे. म्हणजे साखरे महाराज, जे ज्ञानेश्वरीवर ज्यांचं, म्हणजे ज्ञानेश्वरी आणि साखरे महाराज वेगळे असू शकत नाही, त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलं की इतकं मी लिहितोय, हे निरर्थक ग्रंथ होणार नाही ना. याचं कारण, लिहिण्याचं कारण अनुभव घ्या म्हणतात. लिखाणाला काय महत्त्व आहे, ज्ञानाला काय महत्त्व आहे, ह्या पद्धतीने हे लोक समजावून सांगायचं. म्हणजे जे जे समोर येत आहे ते सगळं काय येत आहे समोर, की तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि त्या अनुभवामध्ये रममाण व्हा. मग हा अनुभव घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ह्यामध्ये काय सांगितलं आहे एवढंच फक्त आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्ञानाच्या मागे लागण्याची आपली बुद्धी नाही ना. आता श्लोक पाठ करतो म्हटलं तर पाठ होत नाही, समजून घेतो म्हटलं तर बुद्धीला समजत नाही. मन निदान त्यांनी जे सांगितलं त्या अनुभव जर अशा ठिकाणी मिळतो, म्हणतात आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष समोरच असे ग्रंथ आणि सद्गुरू आणि असे पुरुष तुमच्या समोर आणून ठेवतो. पुरुष म्हणजे जे जीव आहेत, कोणत्याही कोणीही असो, या सगळ्यांना तुमच्या समोर आणून ठेवतो आणि त्यांचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष रूपात मी देतो. ही भगवंताची लीला आपण समजायची. जिथे तिथे आपल्याला जो काही आनंद मिळतो, त्या आनंदामध्ये त्याचं रूप कशाच्या शब्दात मी सांगू म्हणतात. मग असा जर सगळीकडून जर आपल्याला भरमार होत असेल आनंदाचा, सगळीकडून जर समाधान देण्याचा प्रयत्न होत असेल आणि कठीण परिस्थितीमध्ये वाचवण्याची शक्ती जर आपल्याला मिळत असेल, आनंदामध्ये स्थिर राहण्याची जर शक्ती मिळत असेल, तर बुद्धावताराचं जे काल मी वर्णन केलं, त्या बुद्धावतारामध्ये म्हणतात विवेक शक्ती म्हणजेच बुद्धावतार. आपल्यामध्ये एवढ्या सगळ्या भानगडीमध्ये जर आपली विवेकशक्ती जागृत असेल, त्या विवेकाने आपण समन्वयक आणि शीतोष्ण सुखदुःखेषु असा विचार करू शकत असू आणि त्या वृत्तीने आपल्याला शांती मिळत असेल, शेवटचा उपाय हा शांत होणे आहे. काहीही करा, ज्ञान मिळवा, भक्ती करा, काही करा, भक्ती करूनही जर तो व्यक्ती शांत झाला नाही तर त्या भक्तीलाही उपयोग नाही. ज्ञान मिळवून जर शांती मिळाली नाही, उपयोग नाही. उपचारानंतर शांती मिळाली नाही, उपयोग नाही. उपयोग कशात आहे? शांतीत आहे. मग हे जर ते सांगायचा प्रयत्न करतात आहे, तर तो जो प्रकार आहे तो कुठून आला, कसा आला, कुणी दिला, केव्हा दिला, का दिला,
आणि आपण काय सोडलंय त्यासाठी काय सोडलं म्हणजे जबरदस्ती नाही. जसं संध्याकाळची मुलं खेळत असताना आपण म्हणतो दिवसभर किनाऱ्यावरती मुलं खेळतात, आपण अनुभव घेतलाय, आपण त्याचा दृष्टांत घेतलाय. दिवसभर किनाऱ्यावर खेळतात, वेगवेगळी घरं बांधतात आणि वेगवेगळी घरं बांधून त्यांची लाटेनी मोडतात तरी काही वाटत नाही, पुन्हा दुसरं बांधतात. बरं, हा त्यांचा दिवसभराचा खेळ आहे. म्हणजे सुखदुःखाचा खेळ आपला जीवनाचा. जसा त्यांचा दिवसभरात लाटेनी 2-3दा तोडलं, मोडलं, घर पुन्हा बांधलं रेतीत आणि पुन्हा आनंद त्यांनी घेतला. लाटेनी ते केलं म्हणजे आपल्या प्रारब्धाने आपल्याला सुखदुःख दिलं तरी आपण पुन्हा आपलं घर स्थिर केलं, म्हणजे मन स्थिर केलं. लाट आणि हे सारखंच आहे. त्यांच्या जीवनात लाट येते, आपल्या जीवनामध्ये सुखदुःख येतात. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा अंधार पडतो, म्हणजेच आपल्या जीवनाचा अंधकारमय जेव्हा व्हायला लागतं, तेव्हा संध्याकाळी जेव्हा आईकडे घरी जायची ओढ लागते, आई म्हणण्यापेक्षा घरी, खऱ्या घरी जेव्हा ते घरी जायची वेळ येते त्यांची, तेव्हा ते म्हणतात आहे, काहीही त्यांना वाटत नाही कशाचं हे घर सोडताना. पुन्हा येऊ, उद्या बांधू, इथेच बांधू का दुसऱ्या किनाऱ्यावर बांधू, दुसऱ्या किनाऱ्यावर बांधू का नुसतं झोपाळ्यावरच खेळू. काही त्यांना माहिती नसतं की आपण विटीदांडू खेळणार आहे की झोपाळ्यावर राहणार आहे की समुद्र किनारी येणार आहे, याच ठिकाणी येणार आहे की दुसऱ्या ठिकाणी येणार आहे का तिसऱ्या ठिकाणी जाणार आहे, काही माहीत नाही. आता फक्त मला घरी जायचं आहे, आता मला या क्षणी माझ्या घरी जायचं आहे, जे घर पक्क हाडामासाच्या आईवडिलांकडे आणि चांगल्या पक्क्या घरामध्ये जायचं आहे. मग ते जर पक्कं घर होतं तर हे काय करत होता, हेही तर पक्कच वाटत होतं दिवसभर. पण वाटत असताना वाटणं अगदी चुकीचं नाही, ही माया आहे. वाटणं चुकीचं नाही, कारण ते घर पक्कं नाही हे कल्पना असून सुद्धा ते पुन्हा पुन्हा बांधत राहतो, हे चूक नाही, ही ईश्वराची माया आहे. पण ते ईश्वराची मायानंतर ईश्वराची हाक जर आली संध्याकाळच्या वेळी तर ते हाकेला धावून जाताना ह्यामध्ये रमतो. ते मुलं नाही रमत पण आपण रमतो. मग मुलांसारखी त्याच मुलांमधून आपण मोठं झालो आहे ना, तेच आपणही लहानपणी तेच केलंय जे ती मुलं पाहताना करतो. मग ते कसे रमत नाहीत, मग आपण का रमतो, हा प्रश्न नको विचारायला. माझ्या वडिलांनी काय केलं आणि मी काय केलं आणि माझ्या मुलांनी काय केलं, हे सगळे विचार करून जो जर विवेक येत असेल तर बुद्धावतारामध्ये बुद्ध म्हणतात, ज्याच्यामध्ये हा विवेक जागृत झाला तो बुद्धच झाला. त्याला काही वेगळं संन्यास घ्यायची गरज नाही. बुद्धत्व म्हणजे मनातलं समाधान, आत्मिक शांती आणि दुसऱ्यांना नाही परोपकार करणे आणि निरपेक्षपणे प्रेम करणे सगळ्यांवरती. हे सगळे गुण जर तुमच्यामध्ये आले तर वेगळा संस्कार करायची गरज नाही. आपण आपल्या घरी आलो, कारण आपल्या घरी तेच आहे. आपल्या भगवंताचं घर सच्चिदानंद घन जो भगवंत आहे तो त्याच रूपामध्ये आहे जे तुमच्याजवळ आता जाणवत आहे. मग जाणवणं समर्थांना अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचा जर मला काही बोलायचं असेल त्याच्यावरती तर त्यांनी म्हटलं प्रकाशासारखं काळोखासारखं त्यावरती चिंतन कसं करणार आहे. तो अनुभव आहे, कारण तो अनुभव आहे. त्या अनुभवाचं चिंतन करत असताना तो अनुभवाचा साक्षात्कार घेऊन त्याचे परिणाम बाकी आपण लोकांना देऊ शकतो. अनुभव सांगितला तो चुकीचा आहे. अनुभव सांगणं माझं असं झालं, माझं तसं, समोरचा म्हणतो तसं नसतं, तो खंडन करतो आणि त्याला तसा अनुभव येत नाही कारण त्याची वेळ आलेली नसते. वेळ आली तर तो अनुभव थांबत नाही. पण अनुभव सांगणं चुकीचं आहे. पण देहबोलीतून आणि परोपकारासाठी जर काही एखादी घटना घडली तर मग त्यांनी विचारल्यानंतर जर सांगितलं की हा अनुभव कशामधून आलाय, हे जे परोपकार कशामधून होत आहे, कारण मी स्वतः मुळात शांत आहे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव देणं म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही असं समर्थ म्हणणं. वर्णन करायचं असेल तर ते परिणाम लोकांना दिसावेत आणि स्वतःही परिणामच भोगावेत. त्या परिणाम तर मिळाले पाहिजे, त्या परिणामांचं वर्णन काय करायचं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ते शांत असतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य काही कमी होत नाही. आणि त्या हास्याकडे एकदा का व्यक्ती आकर्षित झाला की मग त्या हास्य मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला उपमा नाही. उपमा या माईक गोष्टींना, बौद्धिक गोष्टींना आणि ज्यावरती आपलं मन रमतं त्याला श्रेयस आणि प्रेयस. म्हणून मी प्रेयस लहानपणी जेव्हा मला BA MA असताना प्रेयस आणि श्रेयस शिकवायचा ज्या उपनिषदांचा काहीतरी भाग आला होता तेव्हा शिकवत होतं कोणीतरी, तर माझ्या लक्षात राहीना. तर आमचे जे शिक्षिका होत्या त्या मोठ्या गोड होत्या. त्यांनी सांगितलं, तू प्रेयस लक्षात ठेवायचं चांगला आहे का श्रेयस चांगला लक्षात ठेवायचं असेल, तुझ्या लक्षात राहत नसेल, सारखं कन्फ्युजन होत असेल, मला तर वाटतं हा प्रश्नही विचारणं ही पण एक मोठी गोष्ट आहे. त्यांना म्हणलं लक्षात राहत नसेल तर तू प्रेयसी लक्षात ठेव म्हणे. शब्द प्रेयसी लक्षात ठेवली की तुला श्रेयस त्याच्या विरुद्ध आहे हे समजेल आणि श्रेयस चांगलं आहे हे तुला समजेल. जी त्यांनी अशी छोट्या छोट्या की सांगितल्या
की आपण त्या गोष्टी लक्षात, मग कधीच प्रेयस विसरत नाही. प्रेयस म्हणजे मनाला चांगलं वाटतं ते. मग प्रेयस ही मनाला चांगली वाटते, ती प्रत्यक्षात चांगली असते की नाही माहिती नाही. ती एखादी सहधर्मचारिणी असेल आणि त्या दोघांचा अतिशय उत्तम संसार झाला तर दोघं मिळून मोक्षाला जातील, तो प्रश्न नाही. पण प्रेयस ही अडकवणारीच आहे. आणि श्रेयस जो आहे, तो श्रेयस्कर जो मार्ग आहे, तो साध्या शब्दात जेव्हा समजावून सांगतात लोक, तो श्रेयस्कर मार्गाने आपण जात नाही. ज्यांनी अंतिमतः कल्याण होतं ते आपण करत नाही. ज्यांनी ताबडतोब कल्याण वाटतं ते आपण करतो. आणि ताबडतोब होणारं कल्याण पूर्ण वेळ टिकेल याची शाश्वती नाही आणि नसतंच. ताबडतोब जे मिळतं त्याची शाश्वती नाही. आता पुढे जो येणार आहे अवतार म्हणजे आपला विठ्ठल अवताराबद्दल जे बोलणार आहे तो शनिग्रह त्या कारक आहे त्या गोष्टीचा. असं जेव्हा म्हटलं तर शनी काय सांगतो? स्थिरता, धीर, गंभीर आणि खूप वर्ष. एकच एक गोष्ट 30 वर्ष केली तर तुम्हाला काहीतरी फळ मिळेल. वाईट केली तरी त्याचं फळ 30 वर्षानंतर मिळेल. चांगली केली तरी त्याचं फळ 30 वर्ष. शांत मंदगतीने, स्तोत्रच त्याचं शनीचं आहे, मंदगतीने चालतो. मग मंदगतीने वारी जाते, मंदगतीने लोक लांबचा प्रवास करतात आणि मंदगतीने काळाकुट्ट विठ्ठल बघतात. जेव्हा मंदगतीने घाई करून जे जातील त्यांना विठ्ठलाचं दर्शन होत नाही. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा ते सांगतात तेव्हा ते म्हणतात जितकं जास्त काळ तुम्ही शॉर्टकट न काढता त्या रस्त्याने जा, जितके जास्त दिवस त्यात मुराल तेव्हा कुठे तो लवकर मिळणारा भगवंत नाही आहे. हे एकच त्याचं तत्व आहे. सततचे प्रयत्न जो करे आणि सतत ध्यास त्याचा घेईल तर एका मिनिटात सुद्धा त्याचं दर्शन होईल. म्हणजे हे शनी त्याचा कारक आहे विठ्ठलाचा, रंगाप्रमाणे जरी म्हटलं आणि त्याच्या वृत्तीप्रमाणे जरी म्हटलं आणि आपल्यामध्ये मिसळणारा, पुन्हा आपल्या कर्माकडे बघणारा म्हणा आणि कर्मानंतर आमच्यासाठी वाट बघणारा म्हणा. कालची जी गोष्ट सांगितली त्या ठिकाणी भगवंत स्वतः आणि अर्जुन ह्या दोघांची वाट महाविष्णू बघत होते. तेव्हा प्रत्येक वेळी आपल्या मनात प्रश्न पडतो, त्यांची पाहिली त्यांनी मला काय फरक पडतो, हा माझ्या तरी मनात प्रश्न येतो. म्हणून मी म्हटलं ना, जो सचेत असेल त्याच्या मनात असे प्रश्न पडतील. ताबडतोब भगवंतांनी त्याच्यावरती उत्तर पुढच्या अवतारामध्ये दिलंय. मी वाट बघतो हे दाखवणारा तो प्रसंग आहे, फक्त तिथपर्यंत सगळेजण पोहोचू शकत नाही. कृष्णाच्या सोबत अर्जुन गेलाय ना, तिथे तो पोहोचला. तर कृष्णाच्या सोबत स्वतः कृष्णाने सुदर्शन चक्राच्या साह्याने त्याला मार्ग दाखवलाय आणि पुढे गेले. विठ्ठल तसा आहे का? विठ्ठल म्हणतो मी प्रत्येक जीवाची वाट बघतो. अगदी माळी काम करणारा तो आमचा, आपले सगळे संत बघितले, आपले गोरा कुंभार बघितला, संत जनाबाई बघितली, या सगळ्यांची मी वाट बघितली आणि मी त्यांना प्रत्येकाला भेटलो. म्हणजे अर्जुन आणि कृष्ण जाऊन महाविष्णूंना भेटणं आणि तोच महाविष्णू विठ्ठल अवतारामध्ये इथे येणं, या कोणासाठी चालल्या? त्या अवतारातल्या, प्रत्येक युगाच्या अवतारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत सुरू आहे. आणि आत्तासुद्धा आज जो मी मुलाखत म्हटले त्या माणसाला तो काय भेटला नाही आहे का? त्याशिवाय का त्याची मुलाखत एवढी सुंदर झाली? सुंदर म्हणण्यापेक्षा हृदयस्पर्शी मुलाखत आहे. अशी मुलाखत असेल त्याला भगवंत भेटले नाही, ते सांगितलं नाही मला भेटले म्हणून, पण त्यांना भेटले आहेत, आम्हाला दिसतंय म्हणून तर डोळ्यात पाणी येत आहे ना. या सगळ्या गोष्टींचं वर्णन कशामध्ये करणार? समर्थ म्हणतात जे समर्थांच्या बोलण्यापेक्षा, जशा त्या साखरे महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर 1800 पानं लिहिली म्हणे. याचा अर्थ मी ज्ञानेश्वरांपेक्षा मोठा आणि ज्ञानेश्वरांच्या वेळा मी इतकं मोठं विस्तारित चिंतन करतो हा नसून, अरे ती एक ओळ संपलाय, मला 1800 पानं लिहावी लागली आणि तरीही तो अंश आहे म्हणतात त्याचा. ज्योतीने तेजाची आरती म्हणतात ते साखरे महाराज स्वतः, की एका ओळीवरती मी 1800 पानं लिहितो. मी त्यांच्या एका शब्दावरती 2 दिवस झाले बोलते आहे. याचा अर्थ कुठेतरी चिंतन पोचतंय की नाही तिथपर्यंत हा भाव असतो, म्हणून आपण करतो. अन्यथा एवढी आपली पात्रता नाही. पण त्या चिंतनातूनच कुठेतरी भगवंत भेटेल. कारण त्यांनी सांगितलं सातत्याने केलेल्या प्रयत्नांना भगवंत हातच देतो स्वतःचे आणि तो स्वतः उभाच राहतो समोर. तो स्वतःच माझे उदाहरण हे घ्या म्हणतो, बोला म्हणतो आणि चिंतन करा म्हणतो. बोला म्हणजे आपण त्यांच्या कार्याने हातात ग्रंथ घेतला म्हणून बोलतोय, अन्यथा दिवसभर काय करतो 24 तास. तर हे सगळ्या ज्या गोष्टी त्याचं वर्णन समर्थ म्हणतात माझ्या शब्दांपेक्षा. आता स्वतः घे म्हणून 7व्या दशकापासून त्यांच्यापेक्षा आपण अधिक बोलतोय. त्यांच्या एका 2 किंवा 3 ओव्यांच्या वर चिंतन का घडत नाही? 1 तास म्हणजे काही कमी वेळ नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर त्यावरती चिंतन कसं करावं असं समर्थ म्हणतात. म्हणजे खरंच करू शकत नाही
जसा इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे इंटरॉगेशन, कितीतरी वेळा हे मला म्हणून आवडायला लागलं की क्वेश्चन इज आस्क नॉट टू गेट द आन्सर बट टू फोर्स द आन्सर. प्रश्न काय आहे हे कळण्यासाठी, उत्तर काय आहे हे कळण्यासाठी प्रश्न विचारलेला नाही. प्रश्न विचारला म्हणजे तो अतिशय जोरदार प्रश्न आहे, तो त्याचं उत्तरच मिळत नाही आणि मिळालेलं त्याचं उत्तर तो सांगू शकत नाही, त्याचं काय वर्णन करायचं म्हणतात. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान नावावे ते अनुसंधान कोणे तरी. पुन्हा त्यांनी स्वतःवर भर दिला. माझी आशीर्वाद होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं नाही. तुम्ही स्वतः अनुसंधानात राहा, तुम्ही स्वतः सातत्याने प्रयत्न करा, तुम्ही स्वतः सातत्याने त्याचं चिंतन करा. कोणता तरी असा योग लग्न बार तिथी सब भये अनुकूल, तसा जसा रामांचा जन्म झाला, रोहिणी नक्षत्रामध्ये कृष्णाचा जन्म झाला, बुद्धावतार झाला, आता पुढे कल्की पण येणार आहे. तर हे सगळे अवतार जसे झाले ते तुमच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंताचा अवतार, सगळे योग लग्न तिथी सगळं एकत्र येईल. ब्रह्मांड तुमच्या बाजूनी बोलेल. ब्रह्मांडाची भाषा जर तुम्हाला समजली तर ब्रह्मांड तुमच्या जागी येईल आणि सगळे ऋतू काल सगळं अनुकूल करून तुमच्यामध्ये भगवंताची प्रतिष्ठापना करतील. अनुसंधान ह्याच्यावरून तुम्ही दृश्यमान नाही आहे, ते निरंजन आहे, त्याचं अनुमान करता 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 ते तुमच्या हृदयामध्ये केव्हा येऊन बसेल. याचा दुसरा अर्थ अद्वैतामध्ये सांगितला शंकराचार्यांनी की जे आहे ते प्रगट होणार आहे. फक्त हे तर आणखी सोपं आहे. ते आहे तुमच्यामध्ये, ते प्रगट होणार आहे. त्याला तुम्ही खत पाणी जर व्यवस्थित घातलं, तुम्ही जर व्यवस्थित खत पाणी त्याला घातलं, भक्तीचं प्रेमाचं आणि कशाचं. आता आपल्याला माहिती आहे भक्तीचं प्रेमाचं माळेचं अनुसंधानाचं आणि पूजेचं आणि ग्रंथ वाचनाचं सद्गुरु कृपेचं जर खत पाणी घातलं तर आत असलेलं फक्त बाहेर निघणार आहे, बाकी काही नाही. बाहेरून आत घेण्याची काही गरज नाही. स्वतःला कसं असं आपण स्वतः स्वयंसिद्ध समजलं ना तर ते म्हणतात आहे की अनुसंधान ठेवा कुठेतरी कोणेतरी, आणि मग अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता. अनुसंधान जर एकदा लावायला घेतलं, आता ही पोथी खरंच पोथी म्हणून आपण ऐकतोय खरंच का ज्ञान म्हणून ऐकतोय का खरंच? अजिबातच नाही. हे ज्ञानही घेत नाही आहे आणि समर्थांचं कशी कृपा आहे एवढंच चिंतन चाललं आहे फक्त. हा दासबोध ग्रंथ म्हणून अनुभवाचा आहे म्हटलं तर काय चूक आहे? जर त्यांनी म्हटलं अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, आता असं वाटतं काही नाही, तेणे मनाच्या माथा संदेह वाटे. आणि असं अनुसंधान लावायला गेलं, एक क्षण आपल्याला वाटलं की समर्थांची कृपा झाली आणि बाकी सगळे जसं बोलले ना, बाकी सगळे जसे अनुभव घेत आहेत ना, ते सगळं मला मिळालं असं एकदा आपल्या मनाने जाणवलं. बोलते काय? एकदा सगळ्यांच्या मनाने आशीर्वादाने इतकं सगळं ऐकलं, इतके दिवस जण सोबत होतो, तर ते सगळं मी अनुभवलं, हे माझ्या हृदयाने जाणलं. हे बेलसरेंनी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये आपण त्यावरती चर्चा केली आहे की सगळं एक तासामध्ये आल्यासारखं वाटतं हातामध्ये. अनुसंधान आहे आणि सातत्याचे प्रयत्न आहेत. ते म्हणतात असं आल्यासारखं वाटतं. ती त्या वेळेची कमाल आहे, ती व्यासगादीची कमाल आहे, ती त्या समर्थांची कृपा आहे. किंवा त्या ठिकाणी मन माझं लागलं त्यामुळे हे गोष्ट घडली असं वाटतं. एका चोबीमध्ये समर्थ म्हणतात वाटतं, हे खूप चांगली गोष्ट आहे. इथपर्यंत सुद्धा श्रोता वक्ता येत नाही म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणलाय. इथपर्यंत सुद्धा श्रोता वक्ता येऊ शकत नाही, आले. पण लागलीच काय घडलं की तेणे मनाची माथा, ती चोवी आहे पुन्हा 29वी, तेणे मनाची माथा संदेह वाजे. आणि मनाची माथा असं थोडी असतं. झालं, एका मिनिटामध्ये आलेलं वापस गेलं. हे सगळं प्रेम भरून आलं होतं आणि सगळं प्रेम आधी बेलसरेंनी सांगितल्यामुळे ही ओवी समजली. अन्यथा ते जर वाचलं नसतं ती ही ओवी सुद्धा लक्षात आली नसती. इतकं त्याच्या मागचं दिव्य तत्वज्ञान आहे. त्यांनी म्हटलं अनुसंधान लावू जाता. अनुसंधान लावायची इच्छा होते, कारण कधी कधी काय होतं, आपण जसं लहानपणी म्हटलं की वयाच्या 3ऱ्या वर्षी पांडे गुरुजींचं कीर्तन ऐकलं, आवडलं, अनुसंधान लावलं. वय नव्हतं, ही गोष्ट नंतरची. इथे सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीचं आवडलं, लावलं, अनुसंधान लावलं, पण एका तासाने किंवा तो वक्त्याचा आणि त्या ग्रंथाचा संबंध संपला किंवा दुसरा संसाराची चिंता बाहेर पडली की ताबडतोब याच्यातलं अनुसंधान चढलेलं कमी. कारण इकडे जाण्याची वृत्ती कमी आहे, श्रेयसची वृत्ती कमी आहे, प्रेयसकडे मन जास्त वळत आहे. प्रेयस म्हणजे मला आता यातून आनंद कुठे काय मिळतोय, या ग्रंथातून वेळच जातोय, उलट 1 तास मागे दुसरी काही कामं झाली असती असं आता वाटत नाही. जेव्हा आपण नवीन लागतो तेव्हा अशा जर गोष्टी करायच्या असतील
तर ते श्रेयसाकडे मन लवकर वळत नाही. आणि आपला पूर्ण वर्तुळ झाल्याशिवाय, श्रेयस आणि प्रेयस पूर्ण झाल्याशिवाय आयुष्य कळतच नाही. मी विरोधाभासाची कविता जी आपण लिहिली होती ती सुरुवातीलाच कशी काय ती चिंतन झालं ते मला खूप आश्चर्य वाटलं. श्रेयस करू जाता प्रेयस नाही झालं असं वाटतंय ना. या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करू, त्यांनी म्हटलं अभा मनाची माथा संदेह. मनाला जर थोडंसं म्हणून मनाचे श्लोक म्हणत राहायचे आणि मनाला सतत सांगत राहायचं हे आणि हेच तुला करायचं आहे, यानंतर तुझ्या मनाचं मी तुला काहीच करू देणार नाही. तू कितीही मला अडवलं तरी मी अडणार नाही. तू कितीही मला त्याचे फायदे सांगितले, इथे इथे न राहण्याचे आणि तिथे राहण्याचे, संसारामध्ये राहण्याचे, मन लावण्याचे, त्याच्यामध्ये वेळ घालवण्याचे, त्यातून काहीतरी मिळवण्याचे कितीही फायदे सांगितले तरी माझ्या हृदयाचं ऐकावं लागेल, मनाचं मी काही ऐकणार नाही. तेव्हा कुठे श्रेयसाकडे वाटचाल होईल, तेव्हा कुठे काय कल्याण आहे माझं ते कळेल. कारण किती जन्म केला तरी पूर्ण आहे. हां बोला बोला ना, काय म्हणताय? हां प्रेयस म्हणजे मला वाटतं की समजा एखाद्या शारीरिक व्याधी झाली आणि ती व्याधी झाल्यानंतर त्याला काही पथ्य असतात त्या व्याधीला, ते पथ्य व्याधी असताना ते पथ्य मोडणे आणि आपण ते चमचमीत खाणे म्हणजेच प्रेयस का? नाही, प्रेयस म्हणजे सगळं सांसारिक सुख. व्याधी असताना म्हणजे असं नाही, सगळं सांसारिक सुख. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे केलं, अजूनही जे करतोय, की संसारामध्ये रस वाटतोय की नाही आपल्याला, की संसार म्हणजे फक्त संसार नाही म्हणत आहे. या मनाला ज्या काही गोष्टी आवडतात, मनाला आपल्याला समजतात मनाला कोणत्या गोष्टी आवडतात, त्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी सगळ्या प्रेयसामध्ये जातात. मनाला ज्या आवडतात त्या, बरोबर मनाला ज्या आता सरळ त्यांनी कॅटेगरी केली आहे की मनाला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या प्रेयस. पण त्यामध्ये बदल काय होतो, मनाला जर आणि श्रेयस म्हणजे जे हृदयाला आवडते ते जर मनाला ओढलं तिकडे तर ते मन मग प्रेयस नाही. तेच मन श्रेयसाकडे जर वळलं तर मनाच्या, मी कालच तर त्यावरती चिंतन केलं आपण की प्रेयसातून श्रेयसाकडे जर आलो तर मन सुद्धा आपलं चांगलं आहे. त्या मनाला लगाम घातला आणि मला जे वाटतं ते श्रवण कर, मला जे वाटतं तेच चिंतन कर, मला जे वाटतं तेच कर, असं जर म्हणत असेल, मन तयार होत असेल तर ते प्रेयस मन नाही. मग कारण मन आपलं ऐकायला लागलं, आपण वाटेल तसं जे हुंदडतोय, मनाला कळत नाही जोपर्यंत तोपर्यंत तो वाटेल तसं हुंदडतो. या ठिकाणी आपण निदान म्हणतो तरी आता या वयात की निदान हे खरं नाही, आतापर्यंत तेच खरं वाटत होतं. एक असं भाग्यवान क्षण असा म्हणावा की लहानपणापासून असं वाटत होतं हे खरं नाही. हे माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये कंटिन्युअस काय यायचं हे मला खरंच तेव्हा असं वाटायचं, तेव्हापासूनच शोध चाललाय काय, हे काही खरं नाही. कितीही आनंद असला, कितीही आनंद, अगदी सुखाचा परमोच्च क्षण जरी असला, हे खरं नाही. मग त्यामुळे जेव्हा खूप मोठं दुःख झालं तेव्हा वाटायला लागलं हेही खरं नाही. म्हणजे ही जी सुरुवातीपासून मनाची संकल्पना मागच्या जन्मापासून असेल की ही संकल्पना आपल्याला मनाला म्हणायचीच मी हे खरं नाही. मन म्हणत होतं हे खरं आहे, अगदी खरं आहे, किती सुंदर संसार चाललाय, अगदी मनासारखा मुलगा, मुंज मुलाची, या सगळ्या गोष्टी किती आनंददायी, पैसा भरपूर, प्रेम करणारा नवरा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मनाला किती आवडतात, मन रमतंय त्याच्यात. पण अंतर्मनामध्ये वाटत होतं हे खरं नाही, हे मला एक कोडं खरंच कळत नाही. मग त्यामुळे पटकन आपलं वृत्ती प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाऊ शकते जर मनाला हे अनुभव म्हणून स्वतःचा सांगत नाही. ते गुरुजींचं तुम्ही आज ऐका, ते सुद्धा म्हणतात हा अनुभव चमत्कार म्हणून कोणी सांगत नाही. काय घडत असतं आणि कोणती मनस्थिती असते, मन जे सांगतं ते ऐकलं ना तर ते सगळं प्रेयस असतं. कारण त्याच्यातून सुख मिळतं, पण ते तात्कालिक सुख मिळतं, प्रेयसातून मिळणारं सुख. आता मी 20 वर्ष अभ्यास केला आणि ते मन त्यामध्ये लावलं आणि मनातून जे इतका मोठा पगार मिळाला तर मला सुख मिळालं ना. मनाने केलेल्या गोष्टीतून सुख मिळतं, पण ते आयुष्यभर टिकणारं नाही किंवा आपल्यासोबत कल्याण करणारं ते सुख नसतं. हे फक्त श्रेयसाला कळतं. श्रेयस म्हणजे आता तुला वाटतं तर कडू गोळी घेताना आपण म्हणतो, त्यांनी तो अनुभव सांगितला, कडू गोळी घेतली तर घेताना कडू वाटते, पण प्रत्यक्षात तिचा आपल्यावरती होणारा परिणाम आपलं शरीर सुदृढ करतो. आणि तीच गोड गोळी घेतली, खातो आपण जे गोड साखर, ती खायला गोड वाटते पण उपाय वाईट करते ना ती. म्हणजे त्याच्यामुळे शरीराला घात होतो. खाताना किती गोड वाटतं, आपण 10 वर्ष खाल्ली, 20 वर्ष खाल्ली, 50 वर्ष साखर खाल्ली, सुखतच राहिलो ना.
की हे जे मिठाई खाल्ली सुखच मिळालं ना, संसार केला सुखच मिळालं, सुख नाही आहे. कारण ते सुद्धा मायासुद्धा वैष्णवी माया आहे भगवंताची, गोड आहे संसारसुद्धा, म्हणून तर करावं वाटतो ना. पण ते करून आपला कल्याण आपण करू शकत नाही. आपलं कल्याण त्याच्यामध्ये नाही, हे श्रेयसात आहे जे प्रेयसात नाही आहे. म्हणून श्रेयसाच्या सोबत जर प्रेयस असेल तर ते मनसुद्धा उत्तम मन आहे, जे समर्थांसारखे लोक आहेत की त्यांचं मनसुद्धा परोपकार करायला किंवा परमार्थाकडे मन त्यांचं लागलं होतं, म्हणून त्यांचं मन प्रेयसाकडे येत नव्हतं. आपलं मन सारखं, ते बेलसरींनी कसं सुरुवातीला सांगितलं की 1 तास बरं वाटतं, हे सगळं खरं वाटतं, आणि नंतर दुसऱ्याच क्षणाला असं वाटतं जाऊ दे ना, पुढच्या दिवशी 2 दिवस मध्ये आहे ना, तिसऱ्या दिवशी बघू. हा जो त्याचा प्रायोरिटी सोडण्याचा संबंध हा प्रेयस करायला लावतो आपल्याला, हा प्रेयसाचा भाग आहे. म्हणजे खाताना गोड वाटलं त्याचा परिणाम चुकीचा, हा प्रेयस आहे. खाताना कडू वाटलं पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर अतिशय सुंदर होतो, त्यामुळे ते श्रेयस आहे. औषध, हां, औषध हे श्रेयस आहे आणि मिठाई ही प्रेयस आहे. त्यामुळे प्रेयसाकडे आपण आकर्षित होतो, कारण मन म्हणजे प्रेयस आणि हृदय म्हणजे श्रेयस. हृदय कसं मागच्या जन्मापासून आपण घेऊन आलो आहे, त्यामुळे मागच्या जन्मीचे त्यांनी तर मुलाखतीत हेही सांगितलं, हे का बरं माझे सद्गुरू झाले, कारण मला असं जन्मोजन्मीचा संबंध वाटला त्यांच्याशी. वाटला, मनाने म्हटलंही असेल कुठे आपण भेटलो आहे, पण हृदयाने म्हटलं हो भेटलो आहे, मग मानावं लागलं. मग ते मन जर मानून हृदयाने जर त्यांना सद्गुरुपद मिळालं असेल तर ते श्रेयस आणि प्रेयस दोन्ही कमावलं त्यांनी. आणि श्रेयस कमावलं म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आहे, श्रेयस आहे आणि प्रेयस आहे. तर नुसतं श्रेयस आयुष्यभर 100 वर्ष प्रेयस केलं तरीसुद्धा शेवटच्या क्षणी आपलं कल्याण कसं होणार. पण श्रेयस आणि जन्मापासून कल्याण आहे. तर या सगळ्या पण समजत नाही, ते आपण करत नाही, ते आपण करू शकत नाही. हा अज्ञानाचा पगडा जन्मापासून आपल्यावरती असतो. तो जर सुटला तर आता हो ठीक आहे ना, तो जर सुटला तर मग बाकी आपलं कल्याण होऊ शकत नाही. पुन्हा जन्म, कल्याण होत नाही म्हणजे काय, पुन्हा जन्म घेतो, पुढच्या जन्मी पुन्हा हेच शिकतो आणि इथलं काहीतरी सुकृत सोबत घेतल्यामुळे आपला लवकर कल्याण होतं पुढच्या जन्म. पण श्रेयसाच्या शिवाय आपलं कल्याण शक्य नाही. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तर मग त्यांनी म्हटलं ऐसं ब्रह्म लटिकेची काय पाहावे, म्हणून लटकेची काय पाहावे, कोठे जाऊन राहावे. लटकेची थोडक्यातच विचार करायचा, पटकन लवकर निर्णय घ्यायचा. निर्णय घ्यायलाच तर वाट बघतो आणि जीवन हे निर्णयांनी बनलेलं आहे. आपण जसा निर्णय घेऊ तसा आपल्याला परिणाम मिळतात. आपल्या निर्णयावर आहे. तेवढी फ्री विल ज्याला म्हणतो ती फ्री विल आहे. आपण जसा निर्णय घेऊ तसं जीवन बदलत आहे. आपण या क्षणी या दुःखामध्ये, या दुःखाच्या दलदलीमध्ये जर निर्णय घेतला की मी सुखी आहे तर मी सुखी आहे. मी सुखामध्ये सुद्धा दुःखाचा निर्णय घेतला, एवढे परब्रह्म सद्गुरू असताना सुद्धा मी जर दुःखाचा निर्णय घेतला तर मी दुःखी आहे आणि होणार. हे प्रेय बुद्धी आणि मन हे आपल्याला तेच करायला लावणार जे त्याच्या बुद्धीला पटतं. त्याची बुद्धी माईक आहे, कारण इथे जन्म झाला तेव्हा मनाची निर्मिती झाली, इथे जन्म झाला तेव्हा बुद्धी निर्माण झाली. हृदय आपलं वरून आलेलं आहे. त्यामुळे ते जसं करायला लावेल तर लटकेची कर्व काय पाहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. कुठे जाऊन राहावं हे जर कळलं नाही तर अभाव आहे सत्य स्वरूपाचा. सत्य स्वरूपाचा अभाव आहे. सत्य आहे समोर तरी सुद्धा अभाव आहे. खरंच कृपा करून जर वेळ मिळाला ना तर आजची मुलाखत ऐका. सत्य समोरच असतं, सद्गुरू समोरच असतात पण दिसत नाही, आवडतच नाही. मन तिकडे धावच घेत नाही, कारण मन म्हणतं वेळ आहे अजून, आपल्याला वय व्हायचं आहे म्हणा, किंवा ते काही खरं नाही. कोणी पाहिलं आहे त्यांच्या डोळ्यातले अश्रू किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित जोपर्यंत आपल्याला अंतरंगाला भावत नाही तोपर्यंत आपण सद्गुरूंच्या चेहऱ्याकडे बघूच शकत नाही. नेत्राने गुरुराजमूर्ती म्हटलं, हे बघू नाही शकत आपण. तर मग त्यांनी म्हटलं लटकेची काय पाहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्य जीवानीच अभाव अनुभवला. प्रत्यक्षामध्ये जीव अभावात आहे का? कोणता तरी जीव अभावात आहे का? जर जीवाशिवाचं नातं सनातन आहे, कोणताही जीव त्याच्या परमिशनशिवाय किंवा त्याच्या आश्रयाशिवाय किंवा त्यांच्यातूनच निर्माण होतो हे जर सत्य आहे, तर जीवाशिवायचा संबंध जो आहे तो सनातन होता आहे आणि राहणार आहे. होता आहे आणि राहणार आहे, जसा परमात्मा होता आहे आणि राहणार आहे. मग असं असताना सत्य स्वरूपाचा अभाव असल्यामुळे आपण मरण होतं आपलं.
आणि पुन्हा पुन्हा जन्म घेतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यदुस्तारे खल संसारे कृपया पाहे पाहि मुरारे. शंकराचार्यांचा प्रभाव खूप आहे जीवनावर. ते म्हणे पुन्हा 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 यावस्तावत तरुण. हे सगळे त्यांचे श्लोक आहेत ना, ते सगळे जर श्लोक आपण ऐकले तेच तेच करावं वाटतं मनाला. हे दिसलं चांगलं, ते दिसलं चांगलं, हे काय आपल्याला पाहिजे, ते काय आपल्याला पाहिजे, हे मनाला फार आवडतं. खाणं मनाला फार आवडतं, झोपायला मनाला फार आवडतं, आराम करायला मनाला फार आवडतं. उठावं म्हटलं सकाळी उठू देत नाही मन, झोप थोड्या वेळ. हे सगळे मनाचे प्रेयसाकडे जाणारे लक्षण आहे. जितकं जितकं मनाचं ऐकू लहान तितकं तितकं प्रेयसाकडे आपण जाणार. मनाला दूर पण मनाला दूर ठेवत असताना मनाचे श्लोक म्हणून आणि त्याला जर वेसण घातली तर तेच मन म्हणतं उठ लवकर आणि फिरायला जा, सकाळी भोपाळ्या काकडा कर. असं करत असताना पशुपक्ष्यांकडे बघ किंवा चांगल्या चांगल्यांच्या मुलाखती चांगल्यामध्ये रम, सत्संगतीमध्ये रम. कारण काय म्हणे की सत्संगतीमध्ये रमावं वाटलं मनाला की मन दुसरीकडे विचारच करत नाही काही, त्याला वाटूच देत नाही काही ते स्वतःच्या मनाला. हा प्रश्न बेलसरेंना सुद्धा पडला. ते पण संसारी आहे, संसारी संत आहेत ते. त्यामुळे ते सुद्धा म्हणे पुन्हा पुन्हा हा प्रश्न पडला. दुःखामध्ये मी फार दुःखी होतो, मग इतका जास्त दुःखी होतो, इतका जास्त दुःखी होतो की असं वाटलं की माझं जीवन संपवावं. इतके चांगले सद्गुरू आपल्याजवळ असताना असं वाटलं. आणि रात्री 1:30-2 वाजता त्यांना अचानक जेव्हा जाग आली तेव्हा झुरळं फिरत होती म्हणे डिशवरती स्वयंपाकघरामध्ये. आणि अशी अशी गोल गोल फिरत होती, एकाच्या मागे दुसरं, दुसऱ्याच्या मागे तिसरं. ते म्हणाले असं का माझं जीवन आहे झुरळांसारखं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. असं करायचं आहे मला झुरळांसारखं. हे दुःख देणे ही माझी परीक्षा आहे म्हणे माझी. त्यांची प्रस्तावना आपण आज घेतलेली आहे. असं फिरताना बघून त्यांच्या मनात भगवंतांनी कोणते विचार टाकले. मन त्यांचं काय म्हणत होतं, जीव द्यावा म्हणजे आपलं जीवन संपवावं. आत्महत्या म्हणजे काय, आपण आपलं स्वतःचं जीवन संपवावं असं मनात येणं त्यांच्या, म्हणजे हे मनाचा प्रेयस विचार आहे. मरून जा एकदाच, अरे सुटत नाही ना मरणाने तू, पुन्हा जन्माला येतो ना. हे हृदय सांगताय पण ऐकतंय कोण, मन. जीव देऊन टाक, खूप दुःख आहे जास्त. असे कितीतरी आत्महत्या करणारे लोक आहेत, कितीतरी, म्हणजे जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यांना दिसलं हे गोल फिरतात आहे, आपणही तर गोलच फिरतोय प्रारब्धाच्या चक्रामध्ये. आणि हे कसं बरोबर 2 वाजता उठवलं आणि सद्गुरूंनीच उठवलं असेल. बघ त्या झुरळांकडे बघितल्यावरती विवेकशक्ती जागृत झाली. आणि मग बुद्धावतारामध्ये जे सांगितलं की आपली विवेकशक्ती म्हणजे सद्गुरू स्वतः आपल्यालाच शिकवतात आणि आपलीच वृत्ती अशी बनते, आपल्याला मरायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल त्यांनी बघितला. परिस्थिती तशीच होती पण मनस्थिती आमूलाग्र बदलली. त्यांनी सांगितलं 1 तास जे वाटतं ना तेच तुम्हाला 24 तास वाटलं पाहिजे. ही तुम्ही साधना करा. 1 तासानंतर माझं मन म्हणे त्याच्यातून निघून जातं. 1 तास म्हणजे जे काही त्यांचं ज्ञानेश्वरी वाचन असेल, जे वाचन असेल त्यामध्ये बरं वाटतं. आणि नंतर नाही, आता ज्ञानेश्वरी हातात असो किंवा नसो, मला ज्ञानेश्वरीचंच चिंतन करायचं आहे, मला समर्थांचंच चिंतन करायचं आहे आणि समर्थांचेच आशीर्वाद घ्यायचे. हे प्रेयसाला श्रेयसानी शिकवल्यावर मग आमूलाग्र जीवनामध्ये बदल घडला. आणि मरण्याचा तर प्रश्न नाही, हजारो लोकांचे सद्गुरू झाले ते. तर हा जो विचार आहे, अभावाची म्हणो सत्य तरी वेदशास्त्र, असा जो अभाव आहे आमच्या जीवनामध्ये म्हणता, आमच्या जीवनामध्ये अभाव आहे असं म्हणता. जर खरंच समोर समर्थ येतील ना ते म्हणतील आपल्याला लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे तुमच्या जीवनात अभाव आहे म्हणताना. काय नाही तुमच्याजवळ सांगा. असं प्रत्यक्ष जर भेटले, ग्रंथात लिहित नाहीत ते, अभाव आहे म्हणता, कमतरता आहे तुमच्या जीवनामध्ये, दुःखाला घाबरता. याच्यापेक्षा 10 पटीने, आजच मी दुपारी विचार केला, याच्यात 10 पट आधी आपण जर दवाखान्यात जायचा विचार केला तर करकर शिवून काढायचे डॉक्टर आधी. आपण स्वतःच अनुभव घेतलाय 20-25 वर्षापूर्वी. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या आणि ते दिसली जखम की शिवून टाकायचे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या नाही आहेत का, की किती आपला त्रास सगळ्यांनी कमी केलेला आहे. म्हणजे या सगळ्या सुविधांमुळे आपल्याला शारीरिक त्रास किती कमी झाला आहे हे आपण अनुभवत नाही, ते दिसत नाही. वाईटच म्हणायचं ठरवलं सगळ्या गोष्टी. आणि आता कितीही मोठं ऑपरेशन झालं तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास, ऑपरेशन झाल्यावर आपण विचारतो डॉक्टरांना, डॉक्टर झालं करताय ना, ते म्हणजे झालं सुद्धा. आणि नंतर त्याचं काही दुखू नये म्हणून हे एवढ्या मोठ्या इंजेक्शन गोळ्या देतात. कोणत्याही प्रकारचा त्रास जीवाला होत नाही. ऑपरेशन नंतर घरी आलेला माणूस टणटण असतो. सुरुवातीच्या काळी मी स्वतः अनुभवले. पायाला जेव्हा जखम झाली, सायकल लागली, दवाखान्यात गेली तर त्यामुळे डॉक्टर नाही आणि काहीच नाही.
त्यांनी तसंच मला घेतलं आणि 3 टाके घातले. रक्त येत असताना सरळ, काही कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन न देता सरळ माझ्या कडकड कडकड टाके घातले. मला जर ते आठवलं तर असं वाटतं त्यापेक्षा आता माझं जीवन डॉक्टरांकडे गेलं तर छोटी सोय अशी असते की ते दुखूसुद्धा देत नाही. इतकी काळजी आपली घेतल्या जाते. ह्याला का आपण गृहीत धरत नाही या सगळ्या गोष्टी. म्हणून त्यांनी म्हटलंय की सगळं की तू अभाव म्हणतो. अभाव काय असतो ते आधीच्या लोकांना विचारा. अभाव काय असतो पैशाचा, अभाव काय असतो अन्नाचा, अभाव काय असतो आणि प्रभाव काय असतो संपत्तीचा, प्रभाव काय असतो लोकांचा, हे आधीच्या लोकांना विचारा. अभाव नाही म्हणायचं. इथे जर प्रत्यक्ष समर्थ असते त्यांनी म्हटलं असतं थोडीशी तरी लाज वाटू द्या तुम्हाला अभाव म्हणता. इतक्या समृद्ध गोष्टी असताना सुद्धा तुम्ही अभाव म्हणता. अभावाची म्हणो सत्य. जर सत्य म्हणलं अभाव आहे तरी वेदशास्त्र कैसे मिथ्या, त्यांचीच लँग्वेज आहे. आणि तसे ते फार कडक होते. वेदशास्त्र खोटं बोलतात आणि तूच फक्त खरा बोलतो. जे तुझं माईक मन आहे, जे फक्त ह्या जन्मी तयार झालेलं मन आहे तुझं, मागच्या जन्मी हरणीच्या देहात होता तेव्हा तुला फक्त तेवढ्यापुरतं कळत होतं, तेवढीच तुझी बुद्धी अजूनही या या देहात सुद्धा हरणी इतकीच बुद्धी की मला फक्त जेवढं दिसतंय तेवढं खरं. अरे वेदशास्त्र कशासाठी हरणासाठी दिले होते का? तुझ्यासाठी दिले. एवढे प्रभाव संपन्न, एवढं ऐश्वर ग्रंथांचं, एवढे समृद्ध सद्गुरू, एवढी समृद्ध परंपरा, एवढं कुलदैवत, कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षो सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रान्तिस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. सगळ्या भूतांसाठी रामनाम आहे. आणि त्या रामनामानी तुला इतकं सगळं देऊन वेदशास्त्र मिथ्या म्हणतो हे तुझं प्रेयस मन बोलत आहे. ते काही खरं नाही. कोणी घेतलाय अनुभव? अरे असे अनुभव घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. आणि जे मोहामध्ये मदामध्ये जे खेळत आहेत, अज्ञानामध्ये जे जीव आहेत त्यांच्याकडे बघितलं, त्यांची संगती ठेवली, असंच होणार आहे. ज्यांच्याजवळ जे आहे तेच दाखवणार ना. जे समृद्ध आहेत ते समृद्धी त्यांची दाखवतात. त्यांच्याजवळ वैयक्तिक काहीच नाही, पैसा नाही, अडका नाही, अनुभव संपन्न फक्त त्यांची बुद्धी आहे, विवेकपूर्ण बुद्धी आहे त्यांची, त्यांच्याजवळ ती दाखवतात, ते देतात, आशीर्वाद देतात. ते वेदशास्त्र खोटे. समर्थ प्रश्न विचारतात. या ठिकाणी जर तुला म्हणजे तुझ्या बुद्धीला आवर घाल. तुझी बुद्धी जे सांगते की मी अभावात आहे, अभावात नाही, प्रभावात आहे. तू प्रेयस्ता विचार करू नको, तू श्रेयस्ता विचार कर. अंतिम सत्य मी आहे आणि ते सांगणारे सद्गुरू, ते सांगणारे ग्रंथ तुझ्या समोर आहेत. आणि तरी तू अभावात जगतो म्हणे. आणि याला कमी वेळ देऊन 24 तास ते करायचं, एकही तास नाही करायचं. मग मनाला सुटणारच आहे ना. मन सुटणारच आहे. मनाला सुटू कुठे जायचं? आता तर मला वेळ खरंच कमी पडत नाही सद्गुरूंच्या कृपेने. वेळ कमी पडतो सद्गुरूंच्या कृपेने. हे बंद करून दुसरं चांगलं करावं लागतं काहीतरी. आतापर्यंत चांगलं काय हेच समजत नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या गोष्टी अभावाची म्हणो सत्य, मग समर्थांनी प्रश्न म्हणून सरळ सरळ आपल्याला कानाखाली मारलेलं आहे की वेदशास्त्र मिथ्या म्हणतो, अभाव म्हणतो सत्याचा, सत्य सर्वत्र आहे. आजच सत्यावरती एक पोस्ट केली आहे दुपारी. पूर्ण गोष्ट बोलायची म्हणजे तर आपलं पुढेच जात नाही आपण. सत्य म्हणजे काय? सत्य जो म्हणजे धर्म, धर्म म्हणजे आचरणात जो आणतो आणि जो दिसतोय डोळ्यांनी स्पष्ट, डोळ्यांनी स्पष्ट दिसतो तो. मग वेदशास्त्र आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे श्रीराम. व्यासांनी हे जे करून ठेवलं आहे आपल्यासाठी ते वावगे आहे, ते चुकीचं आहे. आणि तुझं मन खरं आहे फक्त. आणि जे माईक आहे, जे आत्ता 70 वर्षापूर्वी जन्माला आलेलं आहे, जे हजारो वर्षांपासूनचा आपला परंपरा आहे ती खोटी आहे. आणि 70 वर्षापूर्वी एका माईक कुटुंबामध्ये आणि एका माईक गोष्टीमध्ये आपण जे जन्म झाला त्या दैहिक विचार तुझे खरे आहेत आणि सनातन परंपरा तुझी खोटी आहे. हां, समर्थ प्रश्न विचारतात. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला ज्ञान दिलं, त्याच्यानंतर त्यांनी त्याचा आनंदसुद्धा दिला. 25व्या ओळीमध्ये काय चिंतन करावं ते सांगितलं आणि 31व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात तरी तू अभावात आहे. म्हणजे त्यांनी सुरुवातीला जे म्हणलं घबाड आहे तुमच्याजवळ, नरदेहाचं तर आहेच आहे, पण सनातन धर्माचं आणि एवढ्या मोठ्या ग्रंथांचं, व्यासांचं हे सगळं तुमच्याजवळ असताना तू स्वतःला कमी समजतो. याच्यासारखा दुर्दैवी नाही कोणी. असं कोण म्हणेल? सत्संगात म्हणेल. पुन्हा सत्संग संपला की बेलसरे म्हणतात की सगळी व्यवस्था अशी दिसते की तिथे मन रमतं पुन्हा. चला चला चला.
असं का होतं म्हणे समर्थांना विचारलं त्यांनी प्रश्न. आपण सुरुवातीची प्रस्तावना ऐकायला पाहिजे पुन्हा. आपल्याला तो वेळ नाही कारण आपण पुढेच सरकत नाही त्याच्यामुळे. प्रस्तावनेमध्ये ते स्वतः वेलसरी जे स्वतः सद्गुरू आहेत, जे स्वतः समर्थ आहेत, समर्थांचे भक्त आहेत, त्यांच्यावर त्यांची निरूपण आहेत आणि स्वतः अनुभव घेतला, ते म्हणतात त्या झुरळांकडे पाहून समर्थांनी मला आज्ञा केली की त्या झुरळांच्या जीवनापेक्षाही तू निपत्तर आहे का? आलं की नाही लक्षात तुझ्या पुनरपी जनन नाही, तरी तू लक्ष देत नाही. आणि मग जीवन संपवायचं. अरे प्रारब्धाने जीवनामध्ये भोग येणारच आहे. माझ्या नाही आले का समर्थ म्हणतात. कोणी चांगलं म्हटलं? ज्ञानेश्वर माऊलींना आणि समर्थांना. आम्हाला कोणी वाईट आम्ही तर चांगलं करून वाईट म्हटलं. तुम्ही म्हणता केलं नाही म्हणून वाईट म्हणता. आम्ही तर चांगलं केलं, आमचं जीवन तुमच्यासाठी आहे, तरी तर वाईट म्हटलं. आता आमच्या समाधीवर येतात लोक, ते आताची गोष्ट आहे. मग ते आम्ही सहन नाही का केलं? आणि तरीही तुम्ही म्हणता वेदशास्त्र मिथ्या. ज्यासाठी आम्ही तुमचं जीवन, खरी माऊली, खरी आईवडील, आपल्या सगळ्या आई मग सत्य पित्याचं दर्शन घडवण्यासाठी ही माऊली आपली झटली आणि ते खोटं म्हणतो तू हे तुझ्या माईक बुद्धीनी. म्हणजे सरळ सरळ तिकडे लक्ष देऊ नका, मायेकडे. माया आहे ती तिथपर्यंत ठीक आहे, ती तात्पुरता तुम्हाला सुख देते, हे पण मला मान्य आहे. प्रेयस आहे, प्रेयसी गोडच असते, संसार गोडच आहे, कारण लक्ष्मी गोडच आहे. लक्ष्मी गोड नाही? लक्ष्मी कुणाला नको आहे? लक्ष्मी गोड आहे, पण लक्ष्मी कुणाची दास्यत्व करते? विष्णूचं. हे जर लक्षात ठेवलं तर लक्ष्मी कितीही आली तरी चालते. येतेच आहे ना लक्ष्मी. किती सुख आहे देहाला. जे म्हटलं ते हजारो कपडे, सोनं म्हटलं सोनं, जिथे जायचं म्हटलं जाता येते. इतकं तर अभाव कशाचाच नाही आहे. पण त्या मनाने जर त्यामध्ये रमायचं ठरवलं, प्रेयसाचाच विचार केला की हेच खरं आहे, तर लक्ष्मी म्हणते तू माझ्याजवळ येऊन अधुरा आहे, तुला पुढच्या जन्मी पुन्हा मी जन्माला घालीन, कारण विष्णूपर्यंत गेल्याशिवाय कोणाचीही मुक्तता नाही. हा श्रेयस शिकवते लक्ष्मीसुद्धा. लक्ष्मीला सुद्धा नुसता पैसा म्हणत नाही. सन्मार्गाने आलेला, कर्तव्य करून मिळालेला पैसा म्हणजे लक्ष्मी आहे, म्हणून तिची आपण पूजा करतो. या भ्रष्टाचारी लोकांची पूजा करतो का पैशाची? त्यांचे तर काळे गोरे करावे लागतात आणि गोऱ्याचे काळे करावे लागतात त्यांना. ती कुठे लक्ष्मी आहे? ती अविद्या आहे, ती अलक्ष्मी आहे. ती सुद्धा तर मानत नाही. तर हे मन म्हणतं ती अलक्ष्मी जमा करतं. त्या अलक्ष्मीला मानल्यावर श्रेयसाचा परिणाम होतच नाही. त्याला 10 जन्म घ्यावे लागतील पुढे. त्याला म्हणतात ना की तो कंजूस बनतो. तो कंजूस बनतो. बैलाचं जीवन त्याला जमावं करावं लागतं. सावकारी केली, ज्यांना ठकवलं पैशाच्या संदर्भात, आणि ज्यांनी आणखी काय केलं, वेगवेगळी पुराणामध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यासाठी ते तसं हे काही खोटं नाही आहे म्हणतात. ते त्याच्यावरती विश्वास ठेव. तुझ्या मनाला सांग जरा, रात्री थांब त्याच्याजवळ, अर्धा तास बस मनाजवळ, जरा शांतपणे गप्पा कर मनाशी. काय खरं आहे काय खोटं आहे याचा विचार कर म्हणतात. आणि ते वेदशास्त्र खोटं नाही हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो. आजची मुलाखत ऐका, कृपा करून ऐका. म्हणजे मला जे काही बोलता येत नाही, मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की आज आपलं निरूपणच करू नये, इतकी रमून गेली होती. तर ते वेदशास्त्र मिथ्या आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नाही बाबा रे, ते वावगे नाही आहे, हे लक्षात घे. तुला जे वावगं वाटतं, काय वाटतं तू म्हणताना म्हणतो. काय म्हणतो? म्हणताना काय म्हणतो हा? की ते फार एक मिनटं, मला कोणाला तरी ॲडमिट कराय, कोणाला तरी काय म्हणतो, मला खूप आवडतं, मला हे खूप सगळं चांगलं चाललंय असं म्हणतो की नाही आपण. पण प्रत्यक्षामध्ये तसं करण्याची इच्छा होत नाही. मन, आता दादांनी म्हटलं तसं प्रेयस मन म्हणतं हे काही खरं नाही. त्याला अनेक फाटे, संदेह, संकल्प, आणि हे किती खरं आहे हे दाखवण्याचा मन सिद्ध करायचा प्रयत्न करतं. आणि मन तसं हुशार आहे, बुद्धिवान आहे. आपण आपली बुद्धी कुठे लावायची हे आपण ठरवायला पाहिजे. अतिशय शार्प आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता घेऊन आलेले लोक आहे बरेच, पण ते सगळे वाया जातात. कारण प्रेयसाचा विचार करतात, तात्कालिक सुखाचा विचार करतात. की प्रवचनातून 1,00,000 रुपये मिळाले समजा, तर तात्कालिक सुख मिळालं सुख. कारण एवढी भाषा वाचस्पती लोक आहेत, भाषेवर प्रभुत्व आहे, आणि अशा प्रभुत्व असलेल्या लोकांनी तात्कालिक सुखाचा विचार केला आणि ग्रंथ जर खरे कळले नाही, 1,00,000 रुपये मिळतात आणि तात्कालिक सुख मिळालं, पण ते कल्याणकारी नाही. हे सगळ्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की आपली बुद्धी अशी वापरणं हे चूक आहे, हे विकायचं नाही. आज त्या साखरे महाराजांच्या प्रवचनामध्ये तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? इतके शिकलेले लोक आहेत त्यांचे, सगळे इंजिनियर, डॉक्टर आणि वकील, आणि स्वतः वेदशास्त्र संपन्न काशीत शिकलेले ब्राह्मण, आणि त्यांच्या घरी परंपरा घराण्याची की ज्ञानेश्वरी आणि साखरे कुटुंब वेगळं नाही. आणि त्यांनी मुलांना काय सांगितलं की चप्पल शिवायची वेळ आली तर शिवा. कुणाकडे भांडी घासावी लागली बायकांना म्हणे तर घासा. त्या विद्या वाचस्पती त्यांच्या मुली आणि सुना सगळ्या, त्यांना अशी वेळ आली तर करा,
पण आपल्या बुद्धीचा व्यापार करू नका म्हणे. ऐकून घे त्यांची पण मुलं. बुद्धीचा व्यापार करू नका, ज्ञानाचा व्यापार करू नका म्हणे. जे ज्ञान आहे तुमच्या जो त्याचा जर व्यापार केला तर ते चप्पल शिवणाऱ्यापेक्षाही जास्त न्यून दर्जाचे तुम्ही ह्याला जाणार आहे. याच्यावरती वेदशास्त्र कैसे मिथ्या, याला माना म्हणतात ते. ह्याला जर मानलं म्हणजे एवढं जर लिहून ठेवलं आणि मानलं नाही आणि पैसे घेतले ज्ञानाचे, पण विद्यावाचस्पती आपल्या वाणीवरती आपला सरस्वती आहे. पण खरंच वाणीवरती सरस्वती राहील का? वाणीवरती सरस्वती जर राहायची असेल तर त्याला तसं आचरण पाहिजे. त्यांनी सांगितलं आयुष्य मी जायचो तर घराच्या बाहेर पडलो, 4 महिन्याचा सप्ताह असला तरी घराच्या बाहेर खाणार नाही. घरची शिदोरी असली तेवढी खाईन. जिथे विहीर दिसेल तिथे पाणी पिईन, चटईवर झोपीन आणि 4 महिने कीर्तन करीन. आणि 4 महिने कीर्तन केल्यावरही त्या लोकांना आवडलं नाही आवडलं तो त्यांचा प्रश्न. मी माझं काम करून वापस येईन, घरी आल्यावर जेवण करीन चातुर्मासाचं. असं जीवन जे जगतात ते खोटे आहे. त्यांना काहीच नाही मिळालं. आणि 1 लाख रुपये एका तासाचे घेणाऱ्या लोकांना सगळं मिळालं. ते प्रेयस मिळालं त्यांना. दिसताना त्यांचा राजवाडा दिसतो, दिसताना त्यांची मर्सिडीज कार दिसते, पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्याजवळ काही नसतं. भगवंत सगळं बघतात 1000 डोळ्यांनी. आपण अनंताची उपमा काल बघितलेली आहे. भगवंत काय बघतात आणि काय बघत नाही. खोटं प्रेम बघत नाही, खरं प्रेम बघतात, खरी भक्ती बघतात. आणि त्यांना जे त्यांच्याजवळ दारिद्र्य असलं, सुदाम्याजवळ काय होतं, दारिद्र्य जरी असलं किंवा जनक राजा जरी असला, याचा अर्थ ते श्रीला नाही म्हणतात का? अजिबातच नाही. संपत्तीला नाही म्हणत नाही. तुमच्या प्रारब्धानी संपत्ती असेल किंवा नसेल तो माझा प्रश्न नाही म्हणतात. तो जो प्रश्न आहे तो माझ्या पायाशी आहे म्हणतात लक्ष्मीच्या रूपाने. मी वेगळाच आहे, तो मी वेगळाच. मग तो वेगळा असेल तर वेदशास्त्र हे जे सांगतायत त्या सगळ्या गोष्टींवरती निदान शास्त्र सांगणाऱ्यांनी तरी अंमल करायला पाहिजे की नाही? पण करत नाही. कारण प्रेयसाचा विचार येतो. माझा संसार, माझे मुलं. एका प्रवचनकारांनी तर म्हटलं म्हणे, एकाने कोणाला तरी कमी पैसे दिले. त्यांनीच सांगितलं त्यांच्या प्रवचनात आज की कुणीतरी प्रवचनाला पैसे कमी दिले तर तो म्हणाला इतके कमी, मी तर गाडी घेतली म्हणे प्रवचन करायची म्हणे, त्याचा हप्ता कसा फेडू म्हणे. म्हणजे त्यांनी म्हटलं तुम्ही बूट शिवणारे झाले तरी चालेल पण पैसा घ्यायचा नाही. हा गाडीसाठी पैसा घेतोय. तर या सगळ्या गोष्टी आता घडतायत की नाही डोळ्यात. त्यांनी तेव्हा म्हटलं असेल तर लोक हसले असतील. पण वेदशास्त्रांनी म्हटलंय जे ज्ञान आहे, जे स्वतःच्या आपल्या प्रारब्धाने मिळालं आहे, जे गुरुकृपेने मिळालं आहे, आणि निदान या क्षेत्रात तरी प्रेयसाचा विचार नको. त्या ठिकाणी माझं पण श्रेयस झालं पाहिजे आणि दुनियेचं सुद्धा श्रेयस झालं पाहिजे. हा एकमेव हेतू असला पाहिजे. अन्यथा हे शास्त्र खरंच आपल्याजवळ राहत नाही. मुखामध्ये वाणी आहे पण अनुभव नाही. वाणी असून अनुभव नाही. कारण की मी एक पोस्ट पण लिहिली होती की गीता विकणे, ज्ञानेश्वरी विकणे स्वतःच्या वाणीतून हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि जे करत असतील ते एकदा आपण सांगून बघतो, जसं म्हणतो की सांगून बघायचं. नाही पटलं त्यांचं प्रारब्ध आणि आपलं प्रारब्ध. आपण कुठे प्रत्येकाला, महाराज जिथे काही करू शकत नाही आपण काय करू शकतो? या सगळ्या गोष्टी वेदशास्त्र खोट्या नाही हे मानणारे लोक, साधे सरळ मार्गी लोक, आणि त्यांचं जीवन आज आपण बघितलं. मग हे बघितल्यानंतर काय सांगायचं देवाचं? देवाची अवस्था काय, देव कशी मदत करतो आणि देव कुठे भेटतो हे त्यांच्या पूर्ण याच्यातून दिसतं की यांना देव भेटलेला आहे. प्रत्यक्ष देवाचं दर्शन यांना झालं आहे. आणखी काय पाहिजे? आणि हे सगळं प्रेयसामध्ये शक्य नाही. या ठिकाणी आपण थांबू. 2 ओव्या म्हणते. म्हणून मिथ्या म्हणता नये बहुत ज्ञानाचे उपाये, बहुत निर्मिले ते काय, मिथ्या म्हणावे श्रीराम अद्वैत ज्ञानाचा उपदेश. गुरुगीता तो महेश सांगता होय पार्वतीश पार्वतीपती श्रीराम. उदाहरण देणार आहेत समर्थ उद्या. आता उद्या बघू. आज आपण 25 ते 31 आपला भाग झालेला आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साह्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यहे खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध,
मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पाहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञान विरंतर हृदि भाव्यं. हेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदृष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम्. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. भक्तियोगिध्येयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं वन्दितलोकम्. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्अर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवारी योगाभ्यासैर्भावितचेतसः च. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्दं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवाकं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठति इमं तव माद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.